जय शिवराय मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा आंदोलन गाजत असताना, मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झालेला असतानाच संपूर्ण महाराष्ट्रावर सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका किंवा मराठ्यांना जे काही आरक्षण द्यायचं त्याला आमचा विरोध नाही, मात्र त्यांना ओबीसी मधून आरक्षण न देता त्यांना वेगळं जे काही आरक्षण देता येईल ते आरक्षण द्या या मागणीसाठी आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसी मधून आरक्षण या गोष्टीसाठी विरोध म्हणून मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात सकल ओबीसी समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रावर सकल ओबीसी समाजाच्या वतीनं म्हणता येणार नाही, त्यामधील काही ओबीसीचे 4-2 टोळकी आपल्याला पुढे आलेले फक्त दिसत आहेत आणि खरं तर सकल ओबीसी समाज नाही तर फक्त काही प्रस्थापित आपण ओबीसी ज्यांना म्हणू शकू असे काही ओबीसी समाज त्यामध्ये सहभागी, ओबीसीचे लोक आपल्याला त्यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत। त्याचबरोबर तिसरा मोर्चा म्हणजे सकल धनगर समाजाच्या वतीनंही धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा राज्य सरकारकडे मागणी करण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे निघताना दिसत आहेत आणि या सर्व गोष्टी घडत असताना जे धनगर समाजाचे नेते आहेत ते म्हणजे गोपीचंद पडळकर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या प्रकारे आपल्या समाजाला आरक्षण मिळावं त्यासाठी समाजाची बाजू त्यांनी मांडून धरलेली आहे किंवा जे समाजाच्या मागे ज्या पद्धतीने ठाम उभा राहिलेले आहेत ते बघताना आणि गोपीचंद पडळकरांची ही ठाम भूमिका बघून गोपीचंद पडळकर यांचा मला खरंच अभिमान वाटतोय। गोपीचंद पडळकर यांना मला सॅल्यूट करावासा वाटतोय, कारण गोपीचंद पडळकरांनी आज दाखवून दिलेलं आहे की समाजामागे कशा पद्धतीने आपण ठामपणे उभा राहिलं पाहिजे। ज्या समाजानं आपल्याला विश्वास दाखवला, ज्या समाजानं आपल्याला मोठं केलं, त्या समाजाला जेव्हा काहीतरी देण्याची, समाजासाठी काहीतरी करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस आपण कसं ठामपणे समाजाच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे याचं मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे आज गोपीचंद पडळकर आपल्याला पाहायला, सांगायला आपण सांगू शकतो। कारण की गोपीचंद पडळकर हे भाजपाचे सध्याचे विद्यमान आमदार आहेत आणि आमदार असताना त्यांनी स्पष्ट अशी भूमिका घेतलेली की मला माझा समाज अगोदर आहे, अगोदर धनगर समाजाचा आहे आणि नंतर पक्षाचा आहे। त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर धनगर समाजाची जी मागणी आहे ती लवकरात लवकर लक्षात घेऊन सकल धनगर समाजाला न्याय द्यावा, अन्यथा येणारा जो काळात आम्ही धनगर समाज जी मोर्चाची तीव्रता असेल ती जाट समाजाचा जो मोर्चा निघाला होता त्यापेक्षाही तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करू अशी सरकारला एक इशारा, धमकीबाजा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिला आणि ते पाहता गोपीचंद पडळकर यांच्या धमकीला सलाम करावासा वाटतो। त्यांच्या या ठाम भूमिकेला, या रोकटोक आणि निर्भीड भूमिकेला खरंच सलाम। आणि त्याचबरोबर आमच्या सकल सर्व मराठा समाजाचे 140, 147 किंवा 157 जे काही असतील, जे निष्क्रिय नामर्द जे मराठे आहेत, जे आपली शेपूट घालून बसलेले आहेत, या मराठ्यांनी गोपीचंद पडळकरांकडून काहीतरी शिकावं असं मला असं वाटतं। आम्ही लहान असताना आमची आजी आजोबा किंवा आमचे शिक्षक आम्हाला ओरडताना रागावलेत आणि सांगायचे की कुणाचे तरी अनुकरण करताना सांगायचे शिक त्याच्याकडून थोडंसं तरी काहीतरी शिक, त्याचं थोडंसं तरी काही शिक, त्याचा काय म्हणजे तुला लक्षात येईल। मला नेमकं काय म्हणायचे तुमच्या लक्षात आलं असेल। आज मराठा आमदारांना मला तेवढंच म्हणायचे तुम्ही गोपीचंद पडळकरांचं थोडंसं काहीतरी तुम्हाला घ्या म्हणजे तुमच्या डोक्यात थोडाफार प्रकाश पडेल, समाजासाठी कशा पद्धतीने उभं राहिलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून आपल्याला बघावं लागेल। समाजाची बाजू घेताना कशा प्रकारे निर्भीडपणे आपलं मत मांडलं पाहिजे हे सुद्धा आपण गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेमधून शिकू शकतो। प्रस्थापितांना बोलताना आपला आवाज कसा उंच करून त्यांच्या छातीवर बसून आपल्या मागण्या कशा पूर्ण करून घ्यायच्या, त्यांच्या मानगुटावर बसून कशा मागण्या पूर्ण करून घ्यायच्या हे जर आपल्याला गोपीचंद पडळकरकडून शिकणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मला सकल ओबीसी समाजालाही या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे। आज मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाज रस्त्यावर उतरलेला असताना मराठा समाजाला आरक्षण फक्त ओबीसी मधूनच मिळू शकतं। मागच्या वेळेस 2014ला जेव्हा एससीबीसीच्या माध्यमातून मराठा समाजाला 16% जे आरक्षण मिळालं ते सर्वोच्च न्यायालयानं 50% पुढे आरक्षण देता येत नाही असं म्हणून जे रद्दबातल केलं आणि आज मराठा समाजाला जर कायमस्वरूपी आणि टिकणारं जर आरक्षण हवं असेल तर ते 50%मधूनच जर मिळालं आणि ओबीसी मधून जर मिळालं तरच ते टिकू शकेल। आणि मूळ मराठा हा ओबीसीच आहे, मराठा हा कुणबी आहे। मुळात मराठा ओबीसी मधील आरक्षण हे मराठा समाजाच्या हक्काचं असताना
ज्या पद्धतीनं ओबीसी समाज मराठा आरक्षणाला ओबीसी मधून विरोध करतोय, तर ओबीसीने सुद्धा या एसटी समाजाकडून काहीतरी शिकावं. आज धनगर समाज एसटी मधून आरक्षण मागत असताना केवळ 7% आरक्षण एसटी समाजाला असताना आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये 57-58 जाती असताना देखील एसटी समाज, धनगर समाज एसटी मधून आरक्षण मागतोय म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध करत नाही. तर हे धनगर ओबीसी समाजानं एसटी समाजाकडून आज शिकणं गरजेचं आहे. तर मराठा नेत्यानं, मराठा आमदारांनी कशा प्रकारे आपल्या समाजाच्या बाजूने ठामपणे उभा राहिलं पाहिजे हे गोपीचंद पडळकरांकडून आज शिकलं पाहिजे. गोपीचंद पडळकरांचं, पवारांचं राजकारण, भाजपाचं राजकारण जे काही असेल ते कोणत्या पक्षाचे असतील, काय असतील, हे आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. पण आज गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीने त्यांच्या समाजाच्या बाजूनं ठामपणे उभा आहेत, या भूमिकेला आज त्यांच्या या भूमिकेला आम्ही 100% समर्थन करतो आणि धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना आरक्षण मिळावं, त्याचबरोबर मराठ्यांना ओबीसी मधून सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि यासाठी मुळात ओबीसी मधील जो गोरगरीब ओबीसी आहे, सर्वसामान्य ओबीसी आहे, जो समाजामध्ये गावखेड्यामध्ये 18 पगड जातीमध्ये एकत्र असणारा आणि गुण्यागोविंदांना नाचणारा ओबीसी आहे, त्याचा कुठेही मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी विरोध नाहीये. या सर्व ओबीसींना वाटतं की मराठा समाजांची ती अवस्था उघड्या डोळ्याने रोज बघतात, त्यामुळे त्यांनाही वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ओबीसी मधून मिळो किंवा कुठल्याही मधून मिळो, त्यांचा त्याला विरोध नाही. मात्र ओबीसी मधील जी 4-2 टोळकी आहेत, जी ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचं, त्यांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचं जे काम करत आहेत आणि त्यांना भडकावण्याचं जे काम करत आहेत, ते देखील ओबीसी समाजातील गोरगरीब ओबीसींनी, सामान्य ओबीसींनी यांचा कावा लक्षात घेऊन त्यांच्या काव्याला बळी न पडता सकल मराठा समाजाच्या बाजूने आपला मराठा समाज एक मोठा भाऊ म्हणून गेली 40 वर्षापासून जो समाज आरक्षणासाठी लढतोय, त्या समाजाच्या बाजूनं एक छोटा भाऊ म्हणून उभा राहणं आजच्या घडीला गरज आहे असं मला वाटतं. आणि मी ओबीसी समाजाला, सकल ओबीसी समाजाला आणि सकल मराठा नेत्यांना, आमदारांना, खासदारांना तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री, अजित पवार या सर्वांना, तसेच भारताचे महामहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना विनंती करतो की सकल मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन जो मराठा समाजानं अल्टिमेटम दिलेला आहे तुम्हाला 40 दिवसाचा, तुम्ही 30 दिवसाचा मागितला, आम्ही 40 दिवसाचा दिला, तो अल्टिमेटम थोडासा सिरियस, त्याला गांभीर्यानं घेऊन कृपया हा मराठा आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर मार्गी काढावा अशी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो.